हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण बोंबील घेतलेलं आहे. आपण बोंबील दोन पद्धतीने साफ करणार आहे, तळायसाठी सुद्धा आणि कालवणासाठी सुद्धा. तर तुम्ही बघू शकता, आपण तळायसाठी पूर्ण ओपन करून घेतलं बोंबील. पण शेपटीपर्यंत पूर्ण बोंबील ओपन करून घेतला आणि त्याचा काटा जो आहे तो आपण कैचीने कापून घेणार आहोत. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज आपण बोंबलाचं कालवण बनवतोय. आपण इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. 2 टेबलस्पून तेलामध्ये आपण 3 मिरच्या उभ्या चिरून घातल्यात. आपण इथे आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि ओलं खोबरं यांची पेस्ट बनवली. ती आपण 2 ते 3 टेबलस्पून टाकून घेतली. आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. 2 टीस्पून आपण आगरी मसाला टाकला आणि 2.5 टीस्पून लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली. एक टीस्पून आपण हळद टाकून घेतली. आता छान मसाले जे आहेत ते सुद्धा परतून घेऊया. बोंबील स्वच्छ धुवून कालवणात सोडून घेऊया. आपण इथे 4 ते 5 कोकम टाकून घेतले. एक टीस्पून आपण मीठ टाकून घेतलं. तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने टाका.
हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊया. अर्धा ग्लास पाणी टाकून आपण रस्सा व्यवस्थित करून घेतला. आता कालवणाला एक उकळी आली की आपलं कालवण झालं, कारण बोंबील शिजायला आपल्याला टाइम लागत नाही. तर आपलं मस्त असं वाफाळतं कालवण बोंबलाचं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की बनवून बघा. माझी कशी जाती, तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. चॅनलला फ्रेंड्सबरोबर शेअर करा, रेसिपीला लाईक करा. थँक्यू.